हालेलुया. मोठ्याने बोला हालेलुया. प्रेज लॉर्ड. दोघे किंवा तिघे जमतात तिथं प्रभू आहेत. आपण दोघांपेक्षा जास्त आहोत. येशू आपल्या ठिकाणी आहे. त्यांना जोरात गौरव, त्याला टाळ्या देवा, देवाचं गौरव करूया. तो आपल्यामध्ये आहे. आमेन. आज पाऊस आलाय सुद्धा तरी पण आज आपण एवढे आलेलो आहोत. प्रेज लॉर्ड. आणि इथून पुढं आपण जेवढे येऊ, जेवढे आपण आराधना करू तेवढं चांगलं आहे आपल्याला. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर आज आपण पाहणार आहोत की एक समृद्धी विषय, परमेश्वराचे भरभराटी विषय. देव भरभराटी देणारा देव आहे, समृद्धी देणारा देव आहे. हालेलुया. तर आपण पाहणार आहोत की हग्गईचं पुस्तक 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो की रुपे माझे आहे, म्हणजे पैसा माझा आहे, सोनं माझं आहे, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. तर हे वचन देव तुम्हाला या वचनाद्वारे आश्वासित करो की अनेक वेळा आपण पाहतो की पैसा हा सैतानाचा आहे. अनेक लोकांना म्हणजे गैरसमज आपण पाहतो म्हणण्यापेक्षा अनेक लोकांना एक मनात घर करून जातं की पैसा हा नाही का सैतानाकडचा आहे. सैतान ज्याला पाहिजे त्याला पैसा भरपूर देतो, है की नाही. प्रेज लॉर्ड. है की नाही. जसं येशूची परीक्षा होत असताना सैतान म्हणला की मी तुला सगळं वैभव दाखवलं, जग दाखवलं आणि म्हटलं की तुला हे सगळं मी देईन, मला नमन कर. आणि त्या अनेक त्या गोष्टीमुळे, अनेक अशा काही गोष्टीमुळे गैरसमज, चुकीची कल्पना मला किंवा चुकीच्या विश्वासामध्ये काही लोक जातात आणि म्हणतात की हे पैसा जो आहे सैतानाचा आहे. पण बायबल आम्हाला सांगतं की पैसा आणि सोनं आणि सगळी काही भरभराटी ही परमेश्वराची आहे. आमेन म्हणता का? म्हणा. पैसा परमेश्वराचा आहे, सोनं परमेश्वराचं आहे. हा मी विश्वास ठेवतो. बोला की आमेन. म्हणा मी विश्वास ठेवतो. परमेश्वराचा पैसा आहे. धन, सोनं, चांदी, संपत्ती ही सर्व देवाची आहे. ही सर्व देवाने दिलेली आहे. बोला की आमेन. बायबल सांगतं की स्वर्गातून दिल्या वाचून पृथ्वीवर काहीच मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ समजा की जर तुम्हाला पैसा पाहिजे हे देवाचाच आहे आणि देव देणारा देव आहे. हालेलुया. पैसा जो आहे, सोनं पाहिजे तर सोनं बी देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. त्याचं सोनं आहे. हग्गईचं 2ऱ्या अध्याय 8 वचन काढलं. हा वाचा. रुपे माझे आहे, रुपे माझे आहे, सोने माझे आहे, सोनं माझं आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे वचन सांगत आहे परमेश्वराचं. हालेलुया. बोला ना हालेलुया. बोला येशू मसीह की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. 2रा अध्याय 8 वचनामध्ये म्हटलं आहे की रुपे माझे आहे, सगळं आहे. आमेन. आणि म्हणून बायबलमध्ये मी पाहतो की स्तोत्र संहिता 50व्या अध्यायामध्ये आणि 50व्या अध्यायामध्ये या ठिकाणी पाहतो की कारण जंगलातील प्रत्येक पशु माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत, परमेश्वर म्हणतो. म्हणजे जंगलातील सगळं पशु, सगळे प्राणी, हे सर्व काही परमेश्वर म्हणतो ते माझ्या मालकीचे आहेत. आम्ही म्हणता सगळेजण. हा. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? हा वाचा. डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहे. माझ्या लक्षात आहे. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे. आमेन. आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, घोषणा करा की तुम्ही की हे जग आणि जगातल्या सर्व वस्तू, या जगातल्या सगळ्या गोष्टी, नाही सर्व पृथ्वी, हे सर्व काही परमेश्वराचे आहे. आमेन. हालेलुया. म्हणा हालेलुया. हे कुणाचे आहे? मग आम्हाला देवाजवळ यायची गरज आहे, कारण हे सगळं देवाचेच आहे आणि ह्यातनं देवच देऊ शकतो तुम्हाला. आमेन. देवच देऊ शकतो. आणि बघा पुढे काय म्हटलेलं आहे वाचा. बैलांचे मांस मी खाणार काय? बोकडांचे रक्त मी पिणार काय? देवाला आभार रूपी यज्ञ कर. परस्पर पुढे आपले नवस फेड आणि संकट सवी माझा धावा कर. संकट सवी माझा काय कर? धावा कर. मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील. आमेन. आमेन. परमेश्वर म्हणत आहे की तू माझा धावा कर, संकट समी तू माझ्या जवळ ये, तू माझ्या जवळ ये, मी तुला संकटातून मुक्त करेन. आर्थिकतेचं संकट आहे का तुमचं? तर देव म्हणतो की माझ्या जवळ ये, माझ्याजवळ धावा कर, माझी प्रार्थना कर, मी तुला त्या आर्थिक संकटातून मुक्त करणारा परमेश्वर आहे. बोला की आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. पण या ठिकाणी स्तोत्र संहिता 73 काढूया. स्तोत्र संहिता 73 मध्ये आसाफ या व्यक्तीचं स्तोत्र आहे. कुठलं स्तोत्र आहे? आसाफाने गायलेलं स्तोत्र आहे. त्याने लिहिलेले स्तोत्र. त्याच्या मनामध्ये काही गोष्टीचा असं घर झाला की आपण सगळ्यांनी त्या स्तोत्रामध्ये जाऊया. त्यानंतर पुढे आपण काही गोष्टी पाहूया की या ठिकाणी 73 स्तोत्र आणि त्याचं पहिल्या वचनापासून पुढे वाचूया आपण.
मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही. 73 अध्याय आणि पहिलं वचन. हा 73. देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. आमेन म्हणा. आमेन. हालेलुया. देव इस्रायल लोकांवर म्हणजे परमेश्वर त्याच्या शुद्ध मनाच्या लोकांवर खरंच कृपा करणारा देव आहे, खरंच आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आमेन. देव कुणावर कृपा करतो, कुणावर आशीर्वाद देतो? शुद्ध मनाच्या लोकांवर. म्हणा की आमेन. मग पुढे म्हटलेलं आहे माझ्याविषयी. दुसरं वचन वाच. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते. माझी पावले बहुतेक घसरणार होती. बघा, माझी पावले काय होणार होती? घसरणार होती. आणि तो म्हणतो की माझ्याविषयी म्हटलं तर मी नाही का माझे पाय लटपटण्याच्या मागास आले होते, मी घसरणार होतो. म्हणजे तो सगळ्या बाबतीत घसरणं म्हणजे काय? सगळ्या गोष्टीमध्ये जो उभं वाटतंय त्यातनं सगळ्या गोष्टी तो घसरणार होता, पडणार होता. आर्थिकतेमधून म्हणा, पारिवारिक गोष्टीमध्ये म्हणा, आशीर्वाद, प्रत्येक गोष्टीच्या आशीर्वादामध्ये म्हणा, नावलौकिकतेमध्ये म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये तो पडणार होता. घसरणं याला म्हणतात. हालेलुया. हालेलुया. मग पुढे काय म्हणालो? कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. आता अनेक वेळा काय होतं की अनेक दुसऱ्याची बढती पाहून, दुसऱ्याकडची संपत्ती पाहून, दुसऱ्याकडचा नाही का काय गोष्टी पाहून आम्हाला थोड्याशा मनामध्ये गोष्टी सुरू होतात. मी एवढं प्रार्थना करतो, ह्याला ही प्रार्थना मी करत नाही, आणि ह्याला किती पैसा आहे, ह्याच्याकडे किती संपत्ती आहे. म्हणजे मग अनेक वेळा तीच कल्पना आहे ती सैतानाने यांना भरपूर दिली. हालेलुया. हालेलुया. अनेक वेळा अशा गोष्टी, मग ह्याला पण असं दुर्जनाचा उत्कर्ष पाहून, दुर्जनाचे काही गोष्टी संपत्ती पाहून, सोनं रूप पैसा पाहून त्याला थोडंसं काय वाटायचं? हेवा वाटायचं नाही का त्याला. हालेलुया. हालेलुया. पुढे काय म्हटलं बघा? त्यांना मरण यातना नसता. त्याला असं वाटलं की जे पैसेवाले ती बघून नाही का, दुर्जन म्हणजे पैशावाले बघून त्यांना त्यांचं किती चांगलं आहे बाबा, त्यांना मरण यातना नसतात, त्यांना सगळं दुःख नसतं, अशा प्रकारे याच्या मनात चालू होतं. पुढे वाचा. ते शरीराने दर्दाकट व पुष्ट असतात. शरीरात दर्शक दाढदाकट असतात, चांगलं खातात, चांगले किती पैसेवाले आहेत, असं त्याच्या मनामध्ये नाही का ग्रह केला, आणि हा देवावर विश्वास ठेवतोय. प्रेज लॉर्ड. पण अनेक वेळा असे विचार येतात, तसे आसापाच्या जीवनामध्ये त्याच्या मनात आलं. पुढे पण वाचूया. हा इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, असं त्याचं म्हणणं होतं. बघा पुढे. इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात. पुढे. अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे. जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे. असं म्हटलेलं आहे. तो काय म्हणतो माहितीये का? 12 वचन वाचूया. पहा, दुर्जन ते हेच, हे सर्वदा स्वस्थ असून धन संचय करत असतात. बघा, दुर्जन काय? हे सर्वदा पैसे साठवतात. काय करतात? पैसे साठवतात, धन संचय करत असतात. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? हे सर्वदा स्वस्थ असून, आणि ते सर्वदा काय असून? स्वस्थ असतात, चांगलं असतं ते असतात. धन संचय करत असतात. बघा, स्वस्थ असतात, चांगले असं वाटतं, त्याला वाटू लागले. हालेलुया. म्हणजे अनेक वेळा आमचे विचार भटकतात की नाही, मी एवढं प्रार्थना करतोय है ना, मी प्रार्थना करतोय, पण या दुर्जनांना पण किती आहे, त्यांना कष्ट नाही, त्यांना दुःख नाही, त्यांना त्रास नाही. हालेलुया. हालेलुया. असा एक ग्रह असतो. पण लक्षात घ्या, सैतानाचा पैसा नाहीये, पैसा परमेश्वराचा आहे. आम्ही म्हणत नाही तुम्ही. आमेन. आज जर तुम्ही विश्वासाने म्हणाल की पैसा देवाचा आहे, सोनं परमेश्वराचं आहे, पृथ्वी परमेश्वराची आहे, तर देव 100% तुम्हाला आशीर्वाद देणार. आमेन. हालेलुया. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडलं जाईल. हालेलुया. जेव्हा तुम्ही मागाल तुम्हाला मिळणारच, आणि सगळे आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आमेन म्हणा. आमेन. हालेलुया चर्च. हालेलुया. म्हणून 22 वचन त्याच्यामध्येच बघूया. मग त्याला देवाने दाखवलं, त्याला दाखवलं की बघा काय म्हटलेलं वाचा. मी तर मूढ व अज्ञानी होतो, तुझ्या पुढे मी पशुवत होतो, तरी मी नेहमी तुझ्या जवळ आहे, तू माझा उजवा हात धरला आहेस. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण तो काय म्हणाला माहितीये का? काही अशी वचन जर तुम्ही पाहिलं तर 13 वचन जर वाचलं, तो म्हणतो की मी आपले मन स्वच्छ राखले, आपले हात निर्दोषाने धुतले, खर्ची ते सगळे व्यर्थ त्याला वाटले. दुर्जनांची संपत्ती धन किती साठवतात, त्यांना किती चांगलं सुखच आहे, आणि तो म्हणतो की मी स्वच्छ मन राखलं, मी निर्दोषाने हात धुतले, हे सगळे व्यर्थ काय? 14 वचन बघा. कारण मी रात्रभर पीडा भोगली आहे,
प्रति दिवशी सकाळी माझी शिक्षा झाली आहे, त्याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते तर मी तुझ्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरला असतो. ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करीत होतो. तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली. पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो. कुठे गेलो? मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला. तेव्हा ती मला समजली. म्हणा हालेलुया. ज्यावेळेस त्याला थोडंसं तो निराश झाला, तो म्हणाला की दुर्जन हे देवाला प्रार्थना करत नाहीत, शुद्ध मन शुद्ध राहत नाहीत, पवित्र जीवन जगत नाहीत आणि त्यांना किती पैसा प्रॉपर्टी आहे. हालेलुया. आणि मग त्याला वाटलं की हे कसं काय, पण तो देवाच्या पवित्र स्थानात गेला, ज्याच देवाजवळ गेला आणि त्याला त्या लोकांचा शेवट समजला आणि त्याला सगळ्या गोष्टी समजल्या. देवाने त्याला दाखवलं. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हणालाय, खचित तू त्यांना निसरड्या जागेवर उभे करतोस, त्यांना पाडून त्यांचा काय करतोस? नाश करतोस. ते निसरड्या जागेवर आहे, जरी ते तुम्हाला पैशाने दिसत आहेत काही लोक, परमेश्वर पैसाही देतो तुम्हाला, परमेश्वर सोन्याचा बी आशीर्वाद देतो, परमेश्वर सगळे आशीर्वाद देतो, पण त्यामध्ये तुम्हाला पडू बी देत नाही परमेश्वर. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टीत सहाय्य करतो परमेश्वर. बोला की आमेन. हालेलुया. हालेलुया. बोला ना हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं एका वचनात असं एका वचन आपण काढणार आहोत की धन्य तोच व्यक्ती होतो. बायबल सांगतं की जो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये नेहमी राहतो, तोच धन्य, तोच खरा सुखी म्हटलेला आहे. आमेन. तो नाश होणार नाही म्हटलेला आहे. पैसा असलं म्हणजे सुख आहे असं नाही, पण त्या पैशावर परमेश्वराचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे. तो पैसा देवाकडून आशीर्वादाने मिळणं हे खूप महत्वाचं आहे. हे जर पाहिजे की देवाकडनंच आशीर्वादित पैसा, 2 नंबरच्या पैशाने आशीर्वाद मिळत नाही लोकांना. ते जास्त काळ सुखी ठेवू राहत नाही. हालेलुया. पण देवाकडून जो पैसा येतो तो आशीर्वाद देतो, तो समृद्ध देतो, तो वाढ देतो, तो तुमचं कल्याण करतो, तो तुम्हाला तुमचं नाव तुमचं मोठं करतो, तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये तृप्त ठेवतो, सुखी ठेवतो. प्रेज गॉड. देवाकडून समृद्धी आहे, लक्षात घ्या. सैतानाकडून नाहीये. हालेलुया. सैतान काही लोकांना असं वाटतं की सैतान देतो, है ना. सैतानाकडून नाही, परमेश्वराकडून आशीर्वाद समृद्धी आहे. बरोबर. येशू म्हणाला मी जीवन देण्यासाठी आलोय. काय देण्यासाठी आलोय? आणि ते जीवन कसं? विपुलतेचं जीवन देण्यासाठी आलेलं आहे. चोर आला चोरी घात नाश करण्यासाठी आला, पण मी काय करायला आलोय? येशू म्हणाला मी जीवन देण्यासाठी आलोय. पण ते जीवन कसलं? भरपुरीचं जीवन. आमेन. म्हणा की आमेन. भरपुरीचं जीवन. येशूकडे आल्यानंतर त्या 5 भाकरी येशूने घेतल्या आणि त्या 2 मासे, किती भरपूर त्याच्यावर आशीर्वाद दिला. आणि त्याच्यावर आशीर्वाद दिला किती? त्या 5 भाकरी तसंच राहिले का? नाही, त्या वाढल्या. आमेन म्हणा. त्या वाढल्या भाकरी म्हणजे देवाकडे येशूकडे आल्यानंतर वाढ होणारी आहे. वाढ देणारा परमेश्वर आहे, भरभर देणारा परमेश्वर आहे आपला. आमेन. म्हणून बायबल मध्ये आम्ही पाहतो की दुर्जनाच्या मसलीत जो धन्य तो व्यक्ती, स्तोत्र संहिता 1 अध्यायामध्ये आसाप जो लिहितो त्या ठिकाणी बघतो की दुर्जनाकडे एवढा पैसा आहे, तो म्हणतो की तो सुखी आहे, स्वस्त आहे. पण त्याला जेव्हा कळालं की ते त्याला समजलं त्याचं शेवट ते निसरड्या जागेवरती आहेत, त्यांचा क्षणात नाश होतो, एका क्षणात त्यांची कशी धुळधाळ होते आणि त्यांना जागा झालेल्या मनुष्यात जसे स्वप्न निर्तक पडतात तसे ते प्रभू त्यांना सज्ज होतात, त्यांचे सर्व स्वरूप तुच्छ मानतो, त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना ते दिसत नाहीत असं होतं. प्रेज लॉर्ड. असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, एका वचनात असं म्हटलेलं आहे, दुर्जन पैसा कमवतात आणि ते दुसऱ्याला होतं सगळं काही, दुसरा त्याचा उपभोग घेतात. खूप काय करोडो रुपये बघा कमवणारे बघा, ते सोडून जातात इथंच. मग त्याची संपत्ती कुठं? आश्रमला, है ना, कुठल्या तरी याला दान होऊन जाते. आणि मग त्यांनी एवढं कष्ट केलेलं असतं, त्याचा सगळा पैसा आश्रमला दान, आणि मग ते सगळं गोरगरीब कशावर सांगतात, त्यांना सगळं भेटतं. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. म्हणून एका ठिकाणी वचन आपण पुढे वाचूच या, पण या पहिल्या स्तोत्रामध्ये दावीद राजा म्हणतो की आशीर्वाद धन्य व्यक्ती तोच होतो जो निंदकाच्या बैठकीत बसत नाही, पापीजनाच्या सल्ल्यानुसार चालत नाही, पापीजनाच्या मार्गात उभा राहत नाही,
तर तो परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये रममान होतो, रात्र दिवस देवाजवळ जास्त वेळ राहतो, तो आशीर्वादित होतो. बोला आमेन. आमेन. मला परमेश्वराकडून आशीर्वाद आहे. परमेश्वराकडून आशीर्वाद आहे. मला परमेश्वराकडून आशीर्वाद आहे. परमेश्वराकडून आशीर्वाद आहे. हालेलुया. मला हालेलुया. बोला हालेलुया. मला सांगा, बायबल मध्ये देवाने अब्रामाला निवडलं. कोणाला निवडलं? देवाने त्याला तसंच ठेवलं का? देवाने त्याला समृद्ध केलं, पैशाने त्याला समृद्ध केलं. देवाने त्याला गुरुढोराने, नाही का, शेंडा मेंढरांनी, सगळ्या गोष्टी त्याला वाढवलं परमेश्वराने. म्हणा देव वाढवणारा देव आहे. मला देव वाढवणारा देव आहे. हालेलुया. मला हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. म्हणून नीतिसूत्र 10:22 मध्ये म्हटलेलं आहे की देवाचा आशीर्वाद, काय म्हटलं वाचा, नीतिसूत्र 10:22 कोणतरी काढा. नीतिसूत्र 10:22. परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. बघा, समृद्धी देतो. म्हणा समृद्धी. म्हणा की मोठ्याने म्हणा समृद्धी परमेश्वराकडून आहे. म्हणा समृद्धी. समृद्धी परमेश्वराकडून आहे. परमेश्वराकडून आहे. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. म्हणा परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. समृद्धी देतो. म्हणजे समृद्धी म्हणजे एक प्रकारची भरभराटी, समृद्धी म्हणजे एक प्रकारची वाढ, समृद्धी म्हणजे एक प्रकारचं भरपूर, एकदम इतकी भरपुरी की अशा अनेक गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोच की समृद्धी म्हणजे काय काय गोष्टी तुम्हाला. समृद्धी म्हणजे देवाच्या आशीर्वादामुळे, समृद्धी म्हणजे एक आनंद, एक समृद्धी म्हणजे कल्याण, समृद्धी म्हणजे एक चिरकाळ, त्याच्याकडे येणारं उंच पद, चांगल्या गोष्टी. हालेलुया. भरभराटी, समृद्धी याचा अर्थ आहे त्या शब्दाचा. प्रेज लॉर्ड. समृद्धी या शब्दाचा अर्थ तसा आहे. आणि म्हणून हे परमेश्वराकडून मिळतं. परमेश्वराचा परत एकदा वाचल्या ठिकाणी, परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. काय देतो? आज आपण आशीर्वाद सभेला आलोय आणि देवाचा आशीर्वाद काय देतो? समृद्धी देतो. मग ती समृद्धी काय? आर्थिकतेची समृद्धी. हालेलुया. ती समृद्धी काय? शारीरिकतेची समृद्धी. हालेलुया. ती समृद्धी काय? कामामधली समृद्धी. हालेलुया. ती समृद्धी काय? ती एक आत्मिक समृद्धी. हालेलुया. हालेलुया. ती समृद्धी काय? आपल्याला लागणाऱ्या घरातल्या वस्तूची समृद्धी, भरपुरी. कुठल्या वस्तूची वाण पडणार नाही. आमेन. कुठल्या वस्तूची वाण पडणार नाही सांगतो बायबल. हालेलुया. मला चार्ज. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. समृद्धी म्हणजे स्तोत्र संहिता 84 पूर्ण वाचते. पूर्ण नीतिसूत्र 10:22 पूर्ण झालं. तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. कष्ट देत नाही. त्याच्याबरोबर का दुःख देत नाही. त्या आशीर्वादात, देवाचा आशीर्वाद देतो ना, तर त्याच्याबरोबर कुठले कष्ट देत नाही. तर ती समृद्धी, समृद्धी म्हणा देवाची समृद्धी, म्हणा देवाच्या आशीर्वादाने समृद्धी मिळते. समृद्धी मिळते. मग ती आर्थिकतेची समृद्धी म्हणजे त्याला पैसा कमी पडणार नाही. सोन्या चांद्याची समृद्धी, घरातल्या वस्तूची समृद्धी, पृथ्वीवरल्या प्रत्येक वस्तूची समृद्धी, आत्मिकतेची समृद्धी, शांती, आनंद घरामध्ये राहणार. प्रेज लॉर्ड. मग या सगळ्या गोष्टींची आशीर्वाद तुम्हाला गरज आहे का नाही सांगा? किती गरज आहे आशीर्वादाची? आर्थिकतेची. हालेलुया. है ना. आर्थिकतेची, आत्मिकतेची, है ना, शारीरिकतेची, घरातल्या वस्तूंची, या सगळ्या गोष्टींची समृद्धी ही परमेश्वराच्या आशीर्वादाने मिळते. बोला आमेन. हालेलुया. आणि ती अशी मिळते की काही लोकांचे बघा करोड रुपये आहेत, पण त्यांच्या कधी कधी एखादी अचानक एखादी तुमच्या घरात त्यांचं घर त्यांचं कुलूप लावलेलं दिसेल, सील मारलेलं दिसेल, आणि परत कळेल की आज करोडोचा कर्जबाजारी होता, गेला पळून. कुठे गेला? पळून गेला. दिसताना मोठा दिसत होता सगळा चांगला, पण सगळ्या वस्तू पण एक एक ओढून नेल्या. गाडी घेतली, ओढून नेली. हालेलुया. सगळ्या वस्तू उचलून नेल्या. व्याजवाले पैशाने येऊन उचलून नेल्या. फ्रीज नेली उचलून, टीव्ही नेला उचलून. दिसताना अगोदर काय दिसत होतं? सगळ्या वस्तू. पण देव देतो ते कर्जा विना परमेश्वर देतो. बोला की आमेन. आमेन. हालेलुया. म्हणा चर्च. म्हणून स्तोत्र संहिता 84:11 मध्ये काय म्हटलेलं आहे? स्तोत्र संहिता 84:11 मध्ये काय सांगतं वचन आपण पाहूया. स्तोत्र 84 आणि 11. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. आणि काय देतो? अनुग्रह आणि गौरव देतो. म्हणा की आमेन. पुढे. जे सात्विकपणे चालतात, जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. आमेन. मला सगळे चर्च. परमेश्वरचं वचन काय सांगतं की देव हा सूर्य व ढाल आहे आणि तो अनुग्रह देतो, गौरव पण
आशीर्वाद म्हणजे ती नावाचं महिमा, तुमच्या नावाची एक नाही का नावाची बढती, तुमच्या नावाची नाही का गौरव, हे पण एक त्यामध्ये ती समृद्धीमध्ये येते, त्या पण आशीर्वादामध्ये गोष्ट येते. नावाचं नाव बदनाम झालं ते आशीर्वाद आहे का? हालेलुया नाही. बोला येशू मसीह की जय. तर या ठिकाणी स्तोत्रामध्ये काय पाहतो आपण की देव अनुग्रह देतो आणि गौरव देतो. आमेन आमेन. म्हणजे गौरव देणं कोणाकडे आहे? तुम्हाला उंच करणं कोणाकडे आहे? देवाकडे. त्याला खाली पाडणं कोणाकडे आहे? मग जो देवाजवळ येतो देव त्याला खाली पाडत नाही, देव त्याला उंच करतो. आमेन म्हणणार आहे तुम्ही? देव गौरव त्याला देतो, देव त्याला सहाय्य करतो. म्हणून परमेश्वराकडे येणाऱ्याला परमेश्वर त्याच्याकडे सगळं आहे. बायबल सांगतं त्याच्या उजव्या हातामध्ये दीर्घायुष्य आहे, त्याच्या डाव्या हातामध्ये धन आणि सन्मान आहे. आमेन. बोला आमेन. म्हणजे देवाकडे धन आहे, पैसा आहे. हालेलुया. आणि म्हणून पैशाचा आशीर्वाद म्हणा, समृद्धी जी काही भरभराटी आहे ही परमेश्वराच्या आशीर्वादानंच मिळते. आणि म्हणून बायबल मध्ये काय म्हटलेलं आहे, जे सात्विकपणे चालतात म्हणजे जे त्याच्या बरोबर चालतात, त्याच्या सोबत सरळ चालतात, त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही परमेश्वर. आमेन. विश्वास आहे वचनावर तुमचा? परमेश्वर तुम्हाला उत्तम दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे या पृथ्वीवरली प्रत्येक वस्तू ही देवाकडूनच तुम्हाला मिळणार आहे. आमेन. उत्तम, की जरा उत्तम पाहिजे, एकदम ब्रँड पाहिजे, उत्तम पाहिजे, ही परमेश्वराकडून मिळते. म्हणून मागा म्हणजे मिळेल. हालेलुया. म्हणून परमेश्वर ही लक्षात घ्या, परमेश्वरा विना जे लोक नाही का त्यांच्याकडे संपत्ती वगैरे आहे पण ती संपत्ती त्यांना सुख देत नाही, ती संपत्ती त्यांना नाही का आपल्याला वाटतं ती सुखी आहे पण ते भरपूर दुःखी आहे. बोला हालेलुया. त्यांच्यामध्ये शांती नाही. पण बायबल सांगतं देवाचे आशीर्वाद समृद्धी नुसतं बाहेरल्या गोष्टीच नाही तर तो आतल्या आत्मिकतेमधल्या सुद्धा आशीर्वाद देतो परमेश्वर. बोला आमेन. आत्मिकतेमधल्या पण ते समाधानाने भरतो, आत्मिकतेच्या आशीर्वादाने उत्तम ते गोष्टी देतो, आपल्या हृदयात उत्तम आनंदाने भरतो, आपल्या हृदयात आपल्या आतल्या आत्मिक जीवनाला परमेश्वर बलवान करतो, खुशीने भरतो, शांतीने भरतो, उल्हासाने भरतो परमेश्वर. हा पण एक आशीर्वाद आहे. आमेन म्हणून आहे. हा पण आशीर्वाद आहे. लक्षात घ्या, करोडोची संपत्ती आहे आणि तुमचं जर आत्मा दुःखी आहे, तुम्ही आतून दुखलेले आहात किंवा आतून तुम्ही तुटलेले आहात किंवा आतून तुम्ही सुखी नाही, आतून तुमच्या हृदयाला शांती नाही, समाधान नाही, सुख नाही, तर मग त्या करोडोला काय करणार आहे? मग आतून कोण आशीर्वाद देऊ शकतो? तुमच्या आत्मिक जीवनाला शांती कोण देऊ शकतो? ते आत्मिक वृद्धी समृद्धी उत्तम ते कोण देऊ शकतं? परमेश्वर यहोवा जिवंत देव येशू ते प्रभू आपल्याला देतो. येशू म्हणाला, मी जी तुम्हाला शांती देतो तसं जग देतं तसं नाही, मी तुम्हाला जी शांती देतो त्या शांती तुम्ही दुःखी जरी असला तरी ते तुमचं सांत्वन करणार, तुम्ही शांतीने जीवन जगणार. बोला हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की देव त्याच्या शांतीपणे चालणाऱ्या लोकांना भक्तांना उत्तमच देतो परमेश्वर. देव त्याची सेवा करणाऱ्या लोकांना उत्तमच देतो परमेश्वर. बोला की आमेन आमेन आमेन. म्हणून स्तोत्रसंहिता 37 अध्याय काढूया. स्तोत्रसंहिता 37 चॅप्टर आणि 22 वर्ड्स आपण काढूया. स्तोत्रसंहिता 37 चॅप्टर. ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील. बघा, पृथ्वीचे वतन पावणार, पृथ्वीचं ते काय उचित ताबा घेणार. ज्यांना परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो ते काय पावणार? पृथ्वीचे वतन पावतील. पृथ्वीचे वतन पावतील. ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल. त्यांचा उच्छेद होणार. पण ज्यांना परमेश्वराचा आशीर्वाद लाभतो ते पृथ्वीचे वतन मिळवतील, पृथ्वीमध्ये मोठमोठ्या समृद्धीने ते हर्ष पावतील. हालेलुया. म्हणा समृद्धी देवाची आहे, भरभराटी देवाची आहे, धन देवाचा आहे. नीट बसा नीट बसा. हालेलुया. म्हणा समृद्धी देवाची आहे, धन देवाचा आहे, सोनं देवाचं आहे, सगळं परमेश्वराचं आहे. म्हणा की आमेन. जे काय उत्तम आहे, जे काय चांगलं आहे, जे काय पवित्र आहे ते सर्व स्वर्गातून आहे. म्हणा की आमेन. या पृथ्वीवर जे काही चांगलं आहे ते देवाकडून आहे. बोला हालेलुया. मग या ठिकाणी पृथ्वीचे वतन मिळतील म्हणजे मोठ्या समृद्धीत ते हर्ष करतील, मोठ्या आशीर्वादाने ते वतनामध्ये पृथ्वीवर राहतील. बोला हालेलुया. आज आपल्याला रात्री हीच आशीर्वाद पाहिजे. बोला की आमेन. हीच आशीर्वाद तुम्हाला मागायचा आहे. प्रभू म्हणतो की माझ्याजवळ माग
माझ्याजवळ मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. तुम्ही आज हाक मारून मागायचं आहे. बोला हालेलुया. 22 वचनामध्ये म्हटलेलं आहे की 29 वचनामध्ये काय म्हटलेलं वाचा. 29 वचन. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील. आणि ते सर्वदा वास करतील. पृथ्वीवर ते वास करतील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील. पृथ्वीवर ते काय करत पावतील? वतन पावतील. आणि त्याच पृथ्वीमध्ये, त्यांच्या घरामध्ये म्हणा, त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये ते वतन पावतील. हालेलुया म्हणा. हालेलुया. बोला हालेलुया. आणि 11 वचन त्याच अध्यायामध्ये वाचवर काय म्हटलेलं आहे? पण लीन जण पृथ्वीचे वतन पावतील, ते उद्दंड शांती सुखाचा उपभोग घेतील. शांती सुखाचा उपभोग. पृथ्वीवरल्या सगळ्या शांती सुखाचा, पृथ्वीवरल्या वस्तूंचा, सगळ्या वस्तूंची समृद्धी परमेश्वर देणार आहे. तुमच्या जीवनात, तुमच्या घरात उत्तमातल्या उत्तम गोष्टी देवाकडूनच मिळणार आहेत. म्हणून देवाजवळ जेवढं राहाल तेवढं देव तुम्हाला देणार आहे. तेवढं देणार आहे. आमेन. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला देवापासून लांब राहून जमणार नाही. आम्हाला देवाजवळ जास्त राहावं लागेल. कारण पैसा जर पाहिजे, आम्हाला पृथ्वीवर सुख शांतीचा लाभ घ्यायचा आहे, आशीर्वाद पाहिजे, तर हे परमेश्वराकडून आहे. लक्षात घ्या. बोला की आमेन. आमेन. हालेलुया म्हणा चर्च. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. आणि त्यामध्येच 25 वचन काय म्हणतं वाचा. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो. तर नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती बिघेस लागलेली मी पाहिली नाही. बोला हालेलुया. मी तरुण होतो, म्हातारा झालो. स्तोत्र करता म्हणतो, पण तो म्हणतो की देवाने त्या नीतिमानाला एवढा आशीर्वाद केले की तो निराश्रित, तो शापात, त्याचा नाश झालाय असं कधीच मी पाहिलं नाही म्हणतोय तो. प्रेज लॉर्ड. आणि त्याची संतती कधीच भीक मागणार नाही. हे आशीर्वाद आहे देवाचा. मला माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे. आर्थिकीचा आशीर्वाद आहे. आत्मिक आशीर्वाद आहे. कौटुंबिक आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादामुळे माझी संतती, माझं कुटुंब कधीच भीक मागणार नाही, कधीच निराशित राहणार नाही. आमेन का? हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. म्हणून हे आशीर्वाद आहे. भीक नाही मागत माझा परिवार, किंवा माझे परिवार पुढे भीक मागणार नाही. हे काय कशाचं लक्षण आहे? आशीर्वाद आहे देवाचा. ती समृद्धी म्हणायची आहे. प्रेज लॉर्ड. मला माझ्या परिवाराचा कधीच हात मागणारा नसणार. मला मोठे नाही, माझ्या परिवाराचा माझा कधीच मागणारा हात नसणार. आशीर्वाद देणारा हात असणार आहे. आशीर्वादित आहे माझा कुटुंब. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. आणि मग या ठिकाणी अनुवादाचं पुस्तक काढूया. त्याचा 30वा अध्याय 16 वचन आपण काढूया. अनुवाद आपण त्यामध्ये आपण पाहूया परमेश्वराचा आशीर्वाद कशा प्रकारे समृद्धी गोष्टी. तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर. त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे. ही आज्ञा तुला मी आज देत आहे. म्हणजे तू जिवंत राहून भोगुनीत होशील. आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस ते तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. तुला बरकत, आशीर्वाद, समृद्धी देईल तुला परमेश्वर. बोला हालेलुया. पण देव म्हणतो की तू आपला देव परमेश्वराच्या प्रीती कर, त्याच्याच मार्गाने चाल, त्याच्याच आज्ञा पाळ, त्याचेच नियम पाळ. आणि म्हणजे तू जिवंत राहून भौगोलिक होशील. पृथ्वीवर दीर्घायुष्य जिवंत राहणं ही पण आशीर्वाद आहे. आमेन. किती जणांना दीर्घायुष्य आशीर्वाद पाहिजे? मग कुणाकडून भेटणार आहे दीर्घायुष्य आशीर्वाद? देवाकडून. त्याच्या उजव्या हातामध्ये दीर्घायुष्य आहे. एखाद्याला दीर्घायुष्य देणं कुणाच्या हातात आहे? माणसाच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. माझ्या घरात एखाद्याला दीर्घायुष्य जगवून ते दीर्घायुष्य असावा, तो नाही का काय चांगलं जगावा, हे आपल्या हातात नाही, परमेश्वराच्या हातात आहे. तो पण एक आशीर्वाद आहे. बोला हालेलुया. तो पण एक आशीर्वाद आहे. तुमची पिढी दीर्घायुष्य, तुमची पिढी कायमची पृथ्वीवर जोपर्यंत येशू येत नाही, तुमची पिढी नाश न होता तुमची पिढी आशीर्वादामध्ये वाढत राहावी, ही परमेश्वराची आशीर्वादाचीच गोष्ट आहे. काही पिढ्या गायब होऊन जातात. कशाचं चिन्ह आहे? शापाचं चिन्ह आहे.
कसं चिन्ह आहे ते? शापाचं चिन्ह आहे. कुठलीच पिढीचा कुठलाच माणूस घरातला न राहणं, जिवंत राहणं, हे एक प्रकारचं त्या कुटुंबावर आलेलं संकट, त्या कुटुंबावर आलेला शाप. हालेलुया. आणि आपण पाहतो की मध्ये आजाराच्या हमल्यामध्ये, कोरोनामध्ये सगळ्या एक काय काय परत सगळेच कुटुंबातले गेले. हालेलुया. पण देवाचा आशीर्वाद आज तुमच्या आणि माझ्यावर सुद्धा आहे. आमेन. हालेलुया. म्हणाच्या हालेलुया. या ठिकाणी म्हणतो जिवंत राहून तू भोगीत होशील आणि जो देश तू वतन करून घेण्यात जात आहेस, जे ताब्यात घ्यायला जात आहेस, त्या तुला त्या बरकत परमेश्वर दे. आमेन. मला बरकत ही देवाची आहे. बरकत ही देवाची. भरभराट ही देवाची आहे. समृद्धी देवाची आहे. आमेन. आमेन. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये 19 वचन वाचूया. हा. आकाश व पृथ्वी ह्यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आमेन. आमेन. आपल्या जगामध्ये आपल्या पुढे देवाने आशीर्वाद पण ठेवले, तर शाप पण ठेवले. जीवन पण आहे आणि काय मरण आहे. पण देव म्हणतो की तू जीवन निवडून घे, कारण हे जीवन देवाकडून आहे. आमेन. मरण देवाकडून नाहीये. हालेलुया. मरण म्हणजे फिनिश है ना. कुटुंब फिनिश, काम फिनिश, आर्थिक स्थितीची परिस्थिती समाप्त फिनिश पण आहे देवाकडून नाहीये. जीवन देवाकडून आहे. बोला हालेलुया. बरकत देवाकडून आहे. म्हणा की आमेनच्या. हालेलुया. 20 वचन. हा. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे. तुझं जीवन आहे. म्हणा की आमेन. म्हणा शेजारच्याला देवाला धरून राहा, देवावर प्रेम कर, देवासोबत राहा, त्याच्याबरोबर प्रार्थनेत राहा. त्यातच तुझं जीवन आहे. आमेन. त्यातच तुझं जीवन आहे. हालेलुया. आज काय माहितीये का, आज एखादी कुठली जर गोष्ट एखादी प्राप्त झाली तर आपण त्याच गोष्टी धरून बसतो आणि देवाला धरून राहत नाही. हालेलुया. एखादे लाख रुपये मिळवले किंवा एखादं काम झालं तर तेवढ्या पुरतच ते गायब होऊन जातात काही लोक, पण त्याच्या पुढे देवाला धरून राहत नाही. पण बायबल सांगतं देवाला धरून राहा, त्याच्यावर प्रीती कर. तो म्हणजे पुढे अजून 20 वचन बघा. आपला देव परमेश्वर त्याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे. त्यातच तुझं जीवन आहे. त्यात तुला बरकत आहे, त्यात तुला आशीर्वाद आहे, त्यात तुला समृद्धी आहे. आमेन म्हणाले तुम्ही. आमेन. हा. पुढे व त्यामुळे तू दीर्घायू होशील. तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहम, इसाक व याकोब यांना जो देश देण्याची परमेश्वरने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल. हालेलुया. लक्षात घ्या, हे देवाने वचन जी नाही का दिलं आपल्याला. अजून भरपूर गोष्टी आहेत, पण आता आपल्याला प्रार्थना करायची आहे थोड्या वेळा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मला माहिती आहे तुम्ही 2 तासाची कॅपॅसिटी आहे आणि तासभर पण आपल्याला आता नाही का 9ला बरोबर आपल्याला काय करायचं आहे, संपवायचं आहे. प्रेज लॉर्ड. मग आता 9ला संपवायचं तर आपल्याला प्रार्थना थोडी 10 मिनिटं करायची आहे. पण लक्षात घ्या, आपण पुढच्या वेळेस अजून काही गोष्टी पाहूया. प्रेज लॉर्ड. पण एक विश्वास असा ठेवून जा, देवाकडेच सगळं काही समृद्धी आहे. जीवन देवाकडेच आहे, धन देवाकडेच आहे, पैसा देवाकडे म्हणजे सोनं देवाकडेच आहे, जी पाहिजे नोकरी ती देवाकडूनच मिळणार आहे. जी तुम्हाला पाहिजे, जे काही तुम्हाला पाहिजे ते देवाशिवाय मिळणार नाही. बोला हालेलुया. काही पृथ्वीवर हो, देवाशिवाय तुम्ही जिवंतही राहू शकत नाही. मग देवाच्या द्वारे तुम्ही दीर्घायुष्य राहणार असाल तर त्याला धरून राहा, त्याच्यावरच प्रेम करा, त्याच्याच आज्ञा पाळा आणि त्याचीच आराधना करा. जर पैसा देवाचा आहे, पृथ्वी देवाची आहे, हालेलुया, सगळं देवाचं आहे, मग त्याच्या सहीशिवाय नाही, त्याच्या परवानगीशिवाय जर भेटणारच नाही तर मग त्याला सोडून जमणार नाही, त्याच्यापासून लाभ होऊन जमणार नाही. त्याला धरूनच राहिलं चांगलं आहे तुमच्यासाठी. बोला हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही एखादी गोष्ट मिळवला तर त्याच्यात उपभोग घेण्याचे, सुख शांतीचा उपभोग घेण्याचा आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असेल त्याला धरून राहावं लागेल. आता तुम्ही
कष्ट करून 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 लाखो करोडोचं तुम्ही मिळवलं, पण त्या सुख शांतीचा आशीर्वाद, लाभाचा उपभोग घेण्याचा आशीर्वादच नाही भेटला, तिकीटच कट झाल्यावर काय करणार? बोला हालेलुया, है की नाही? प्रेज लॉर्ड. काय होणार? तुम्ही एवढं मिळवलं, गेलं, कष्ट केलं है ना, है की नाही? प्रेज लॉर्ड. समजा कधी का घर बांधले, पण त्या घरात राहण्याचा सुखाचा लाभ भेटला पाहिजे. आमेन. पण देवाला धन्यवाद, देवाच्या आशीर्वादाने देव सगळ्या सुखाचा उपभोग घेण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करत आहे. उदाहरण, झाड लावून त्याचं फळ खायला भेटलं पाहिजे का नाही, है ना? प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद. मी जी झाडं लावली त्याचे फळ मी खातो. आंबा लावला, आंब्याचं मी खातो. पेरू लावला, पेरूचं भेटतं. लिंबू लावला, लिंबूचं भेटतं. गुलाबाचा लावला, गुलाब पण भेटतं. हा उपभोग हा देवाकडून असतो. बोला आमेन. उठून उभा होऊया, आपल्या प्रार्थना करूया थोडं. चला आपले हात उंच करून देवाला म्हणा, देवा तुझ्याकडं सर्व आहे. हालेलुया. दोन्ही हात उंच करून चला प्रार्थना करायला लागा. चला आवाज काढून प्रार्थना करा. थोडी वेळ 2-4 मिनिट तुम्ही प्रार्थना करा, स्वतःहून प्रार्थना करा देवाकडे. करा 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 प्रार्थना. रिबा खाचा रबा लाबा 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 शबा रिबा नामा शखा लाबा लाबा. जगातल्या लोकांकडे आहे त्याच्याकडे बघू नका. देवाकडे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. जगातल्या लोकांपेक्षाही उत्तम देव देणारा देव आहे तुम्हाला. शंदराबा सिखांदाराबा रिखाताराबा लाबा रिबा नामा शंद्रे रेमाना कोटोरो रोबोलो रोबो रोबो. मत्तेचं 5वं अध्याय, मत्ते 5 चॅप्टर वर्ड्स 45 वचन ऐका. तुम्ही प्रार्थना करत असताना वचन ऐकू वाचले जाईल. तुम्ही प्रार्थना करा. देव जर वाईटांवर आणि चांगल्यांवरही सूर्य उगवतो, वाईटांवर चांगल्यावर पाऊस पाडतो. हालेलुया. मग तुम्ही जर नीतिमान प्रार्थना करणारे लोक आहात, तुम्ही देवाची भक्ती सेवा करणारे लोक आहात, तर तुम्हाला देणारच परमेश्वर. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनितीमानांवर पाऊस पाडतो. बघा, पाऊस सगळ्यांवर देव पाडतो. मग देव इतका चांगला देव आहे. मग जर तुम्ही भक्ती करता, तुम्ही सेवा करता, तर तुम्हालाही देणार परमेश्वर. आर्थिक आशीर्वाद पाहिजे का? देव तू देवाकडे आहे. आत्मिक आशीर्वाद, हो हालेलुया. आर्थिक आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद, आध्यात्मिक सुख शांतीचा आशीर्वाद, भरभराटी, बरकत, कामामध्ये बरकत, सगळ्या उत्तम वस्तूंची बरकत ही देवाकडूनच मिळणार आहे. मागा म्हणजे मिळेल, मागा म्हणजे मिळेल. हालेलुया. राबा शखाला बाला शंद्राबा शखाला बाला बाला सिखे दे रे बाला बाला. सर्व माझ्या देवाकडून मिळतं, सर्व माझ्या देवाकडून मिळतं. सर्व ही देवाचंच आहे, सर्व देवाचंच आहे आणि सर्व देवाकडूनच मिळतं. हालेलुया. राबा शाखा ठारा माखा ठारा लबरा बाबा. मन आपल्या हातून करून, देवा माझ्या परमेश्वरा, सर्व तुझंच आहे. सोनं, पैसा, चांदी, शांती सर्व तुझं आहे. जीवन तुझं आहे, आशीर्वाद तुझे आहे. तुझ्या आशीर्वादाने दीर्घायुष्य आशीर्वाद मिळतो, सुख शांती मिळते, उत्तम गोष्टी मिळतात तुझ्याच द्वारे. तू सर्व देणारा परमेश्वर आहे, उत्तम देणारा देव आहेस. जी तुझी सेवा करतात, प्रार्थना करतात, तुझ्याकडे मागतात, तू देणारा देव आहेस. देवा म्हणा, देवा मी तुझ्याकडे हात उंच करून मागत आहे. आर्थिकीचा आशीर्वाद दे, आत्मिक आशीर्वाद दे, कौटुंबिक आशीर्वाद दे, कामाचे आशीर्वाद दे. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. हालेलुया. माझ्या घरावर, माझ्या कामावर अन्नधान्याचा आशीर्वाद दे, बरकत दे, बरकत दे, समृद्धी दे. येशूच्या नावात, येशूच्या नावात. त्याच्याबरोबर हर्ष, आनंद दे माझ्या परमेश्वरा. हालेलुया. सगळं दुःख, सगळ्या वेदना, सगळे आजार दूर कर माझ्या घरातून, माझ्या जीवनातून, माझ्या शरीरातून. सगळ्या वेदना, सगळ्या निराशा बाहेर काढून टाक परमेश्वर. बाहेर काढ माझ्या देवा, माझ्या येशू, माझ्या देवा. हे माझ्या हृदयामध्ये, हे माझ्या जीवनामध्ये तुझ्या आनंदाने भर,
तुझ्या आरोग्याने मला भर, तुझ्या शांतीने मला भर, तुझ्या समृद्धीने मला भर. ये येशू, माझ्या घरात, माझ्या मार्गात ताबा घे, ताबा घे. हालेलुया. उत्तमातल्या उत्तम गोष्टी आशीर्वाद देऊन मला तृप्त कर देवा. हालेलुया. अब्रामाच्या देवा, अब्रामाचे सर्व ब्लेसिंग तू मला देऊन तृप्त कर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. प्रभू ब्लेस कर इच्छा, प्रभू ब्लेस कर इच्छा, प्रभू ब्लेस कर इच्छा. सर्व ब्लेसिंग मी याच्यावर रिलीज करतो येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू.